आप देख रहे हैं चेचन 24 न्यूज। सैयद हुसैन के साथ हम इस वक्त मौजूद है बहरम कारंजा की जो आश्रम स्कूल है, इस वक्त मौजूद है। अधीक्षक मैडम सिरजगांव पीएससी के अधीक्षक मैडम हमारे साथ इस वक्त मौजूद है। हम बात करेंगे। नमस्कार, मी डॉक्टर अनघा खुळे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव कसबा। आम्ही इथे आज महाराष्ट्र शासनाच्या लसीकरण विशेष लसीकरण मोहिमेसाठी इथे आलेलो आहे। MR कॅम्पेन म्हणजे गोवर रुबेला लसीकरण हे आपलं कॅम्पेन आहे महाराष्ट्र शासनाचं, जे 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये आश्रम शाळेमध्ये म्हणजे स्पेसिफिकली निवासी आश्रम शाळेमध्ये घ्यायचं आहे। आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही आज इथे पंचशील आदिवासी आश्रमशाळा कारंजा बहिरम इथे आलेलो आहे। आणि इथे आमचा पीएससीचा सगळा स्टाफ आलेला आहे। आपल्यासोबत तालुका वैद्यकीय अधिकारी चांदूर बाजार ह्या पण आहे आणि वैद्यकीय अधिकारी करसगाव ह्या पण उपस्थित आहे। आणि आमच्या उपकेंद्रांतर्गत आयुर्वेदिक डिस्पेन्सरी कारंजा बहिरम आणि तुगाव इथल्या वैद्यकीय अधिकारी पण उपस्थित आहे। आणि त्याच्यासोबतच आमच्या पीएससीचा सगळा स्टाफ आहे। एकूण 20 आशा आहेत आणि बाकी ANM MPW सगळ्यांची इथे हजेरी आहे। आणि या लसीकरण मोहिमेअंतर्गत आम्ही गोवर रुबेलाच्या उच्चाटनासाठी बालकांना म्हणजे निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना 5 ते 15 वर्ष वयोगटात लसीकरण करणार आहे। आणि आज त्यातलं बरेपैकी लसीकरण झालेलं आहे। या लसीकरणाच्या माध्यमातून अजून जे पालक आहेत तर त्यांना तुमच्याकडून काय संदेश राहील? संदेश असा की इथे सगळे निवासी आश्रम शाळेत निवासी बालक आहेत, तर सगळे जवळ एका सहवासात राहतात, त्याच्यामुळे तिथे रोगाचे संक्रमण व्हायची जास्त पॉसिबिलिटी आहे। त्याच्यामुळे तिथे स्वच्छता याच्यासाठी मी त्यांना आवाहन करेल की त्यांची शारीरिक स्वतःची स्वच्छता आणि परिसराची स्वच्छता ही रोगाचं जे मूळ कारण आहे तेच त्याच्यामुळे नष्ट होते। त्याच्यामुळे मी त्यांना हे सांगेल की स्वच्छता राखा आणि हे आपले जे आजार आहेत ते लसीकरणामुळे बरेचसे आजार हे नाहीसे होतात। त्यामुळे जे पण महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार लसीकरण करण्यात यावं। आणि आज एकूण 386 लाभार्थी इथे 5 ते 15 वर्ष वयोगटात होते आणि त्यांचं सगळ्यांचं बऱ्यापैकी लसीकरण झालेलं आहे। मॅडम, एक अधीक्षक म्हणून तुम्ही एक डॉक्टर म्हणून आता बदलतं वातावरण आहे, म्हणजे पावसाळ्यात पाऊस ऊन सगळंच सोबत असतं, त्याच्यामुळे आणि सगळं वातावरण चेंज झालेलं आहे, त्याच्यामुळे रोगाचं संक्रमण वाढलेलं आहे। आणि याच्यात एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे आपल्याला फक्त जे स्वच्छता आहे तेच एक मेन हे आहे। आणि त्याच्या सोबतच आपलं पाणी, पिण्याचं पाणी ते पण दूषित नसावं, त्याच्यात नियमित आपण उकळून पाणी पिणे वगैरे हे सगळे आपण प्रतिबंधात्मक उपाय त्याच्यावर करू शकतो आणि याच्यावरूनच आपण रोगाला आळा घालू शकतो। नमस्कार, मी बाळासाहेब गवळी, प्राथमिक मुख्याध्यापक बहिरम कारंजा। आमच्या येथे प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव श्री कुळे मॅडम व प्राथमिक आरोग्य केंद्र कारंजा बहिरम श्री चित्रकार मॅडम यांच्यातर्फे गोवर रुबेला लसीकरण मोहीम सुरू आहे। या मोहिमेमध्ये एकूण 385 मुला मुलींनी सहभाग घेतला। मी आश्रमशाळेच्या वतीने श्री कुळे मॅडम व चित्रकार मॅडमचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद।